हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण चाललो आहे रत्नागिरीला. सो आता आमची ट्रेन आहे 12 वाजताची. सो आता वाजलेले आहेत 9 आणि आता आम्ही निघणार आहोत. सो जस्ट स्टे ट्यून विथ सो गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत ठाणे स्टेशनला. जसं मी तुम्हाला ह्याच्या मागच्या क्लिपमध्ये सांगितलं होतं, आमचा ॲक्च्युली आलेली आहे लोकल, त्यामुळे इथे प्रचंड गर्दी आहे. सो मी खूप मेहनतीने हा क्लिप घेतलेला आहे. सो जस्ट स्टे ट्यून आणि तुम्ही आता ठाण्यातली गर्दी बघणार आहात. सो जस्ट सो आता इथे 11 वाजायला अजून 5 मिनिटं बाकी आहेत आणि आमची ट्रेन येणार आहे 12 वाजता. अजून आम्हाला एक तास अजून वेट करायचं आहे. सो आता आम्हाला अजून आता वेळ आहे गाईज आणि आता खरंच आम्ही खूप कंटाळलो इथे. आता आम्ही फक्त जेवण वगैरे करू आणि अजून 1.5 आवरमध्ये आमची ट्रेन येणारच आहे. खूप बोर झालं आहे. आम्ही पहिलेच 2 आवर्स पहिलेच लवकर येऊन बसलो आहे. इतकं लेट झालं आहे, खूप लवकर आलं. आता असं झालं की ट्रेन कधी येते, आम्ही कधी बसून त्या ट्रेनमध्ये, कधी आराम भेटेल. आणि खूप थंडी आहे इकडे. फायनली आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. बघू शकता इथला बाहेरचा व्ह्यू आहे आणि आम्ही बसलेलो आहोत. आता सध्या फक्त अर्धा तास झालेला आहे. सो आय होप मी तुम्हाला अजून अपडेट्स देत राहील पुढच्या काही सेकंड्समध्ये. सो स्टे ट्यून. सो गाईज आता आपण पोचलेलो आहोत. आता मी उठलेली आहे, सकाळ झालेली आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते कशी आहे रत्नागिरी. सो गाईज आता आम्ही आलो आहे रत्नागिरीला. हे बघा. तर आता आम्ही जाणार आहोत पहिले आत्याच्या घरी. मग आत्याकडे जाणार. मग नंतर आम्ही जाणार आहोत आमच्या रूमवर. सो रात्रीचा प्रवास खूप मस्त झाला, खूप मस्त झोप लागली आणि जरी तुम्ही कधी गेला लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही नक्की रात्रीचाच करा. खूप मस्त असतो रात्रीचा प्रवास, कारण झोप पण पूर्ण होते. खूप मजा आली. सो आता आम्ही आलो आहे आत्याच्या घरी. तर आता अजून आम्ही आंघोळ वगैरे केली नाही आहे, तर आता अजून आम्हाला आंघोळ करायची आहे. मग आम्ही आमच्या रूमवर जाऊ आवरून वगैरे फ्रेश होऊन. आणि इकडचा व्ह्यू इतका सुंदर आहे की खूप मस्त वाटतं आणि इथे खूप शांत आहे. आणि इतके नारळाचे झाडं आहे की बसच बाबा. खूप नारळाची झाडं आहे, इतकं सुंदर आहे बघा. जिथे बघू तिथे नारळाची झाडं. खूप मस्त आहे. घरी आम्ही सगळे आता रेडी झालो आहोत. आता मम्मी गेली आहे आंघोळीला आणि मी आली आहे रेडी होऊन. आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली आणि इकडचा व्ह्यू इतका सुंदर आहे की मन तर करणार नाही कधी घरी जायचं. खूप सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. बघा आता फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या लोकेशनवर, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही जाणार आहोत बाहेर. सो तुम्ही बघू शकता तर आम्ही रेडी झालो, तर मी बाहेर जाणार आहे. सो आता तुम्हाला कंटिन्यू अपडेट भेटतात. सो गाईज आता आपण जाणार आहोत मार्केटमध्ये. सो तुम्हाला दाखवू आज कोकणातलं मार्केट कसं असतं आणि शहरातलं मार्केट कसं असतं. तर तुम्ही कमेंट कराल की कोणतं मार्केट जास्त छान आहे कॉस्टप्रमाणे पण, आणि सगळ्यात शहरातलं मार्केट कसं असतं. तर तुम्ही कमेंट कराल की कोणतं मार्केट जास्त छान आहे कॉस्टप्रमाणे पण आणि सगळ्यासाठी. सो गाईज स्टे ट्यून. तर आता ह्यांनी मला दुसऱ्यांदा वरती पाठवत आहे. एक तर पहिले स्टार्टिंगला आता मला फोन आणायला पाठवला आणि आता दुसऱ्यांदा परत गॉगल्स पाहिजे यांना. वाव, आता ह्यांनी गॉगल्स कुठे ठेवलेत? शिट यार.
बघा हे मलाच पाठवायचं असतं काय आहे. आता आम्ही निघू. सो आता मी तुम्हाला पुढचं जे होईल मी तुम्हाला सांगत राहील. सो तोपर्यंत बाय. सो आता मार्केटमधून आपण जाऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला थोडासा साऊंडचा इश्यू होऊ शकतो कारण की मी आता गाडीत आहे. आणि नेक्स्ट थिंग इज की आता आपण चाललो आहोत पुढच्या एका टेम्पलमध्ये. सो मी तुम्हाला तिथे दाखवणार आहे. सो गाईज आता ते आपण इथे भगवती टेम्पल म्हणून एक टेम्पल आहे तिथे आलेलो आहोत. आता मी तुम्हाला तिथला सीन दाखवते इथे कसं आहे. आता आपण जस्ट पोचलेलोच आहोत. सो लेट्स सी. आपण फायनली आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे आहे आपलं मंदिर जिथे आपण जाणार आहोत. मी बघेन जर मला क्लिप घेता आली आतमधली तरच मी घेईन कारण मंदिरात अलाउड नसतात क्लिप. सो स्टे ट्यून. बघू शकता असं लोकेशन आहे. आता आपण मंदिराकडे चालत आहोत वरती. असं मंदिर आहे इथे. हे खूप पाहिलासा व्ह्यू इथून दिसतोय. इथे समोर हे जे तुम्हाला दिसतंय पूर्ण जिथे माझं बोट आहे हे पूर्ण बीच आहे. इथून तुम्ही बघू शकता पूर्ण बीच आहे समोरच्या अपोजिट साईडला. आणि इथे सगळे फिश जे शिप आहेत फिशचे ते सगळे येतात आणि इथून सगळे एक्सपोर्टचा पण व्यवसाय इथूनच होतो. तुम्ही इथे बघू शकता हे आहे तोफ आणि रक्षणासाठी जे आधीचे जे काही सैनिक असायचे ते इथे असायचे जेणेकरून जे पण काही पाण्यात जी गोष्टी चाललेली आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ही अशी व्यवस्था केलेली होती. ह्याचं नाव आहे रेडे बुरुज. असं हे कन्स्ट्रक्शन इथलं आहे जेणेकरून कोणताही बाहेरचा जो अतिरेक आहे तो येऊ शकत नाही म्हणून. सो बघू शकता तुम्ही हा छान असा किल्ल्याचा एक पॉईंट आहे. सो तुम्ही बघू शकता आता इथे आपण पुढे चाललो आहे. आता मी तुम्हाला एक एक असे दरवाजे दाखवणार. तुम्ही बघू शकता हा एक झाला दरवाजा, इथे एक आहे आणि हा एक आहे जिथून मी तुम्हाला व्ह्यू दाखवते जिथून तुम्हाला सर्व काही दिसेल बाहेरचं. तुम्ही बघू शकता इथून पूर्ण पोर्ट जो आहे समोरचा तो दिसतोय आणि खूपच सुंदर. इथे ॲक्च्युली सगळ्या सैनिकांसाठी ही सुरक्षेची व्यवस्था होती जिथून सगळे सैनिक एका जागेवरून सगळं काही याच्यावर नजर ठेवू शकत होते. आणि हा आहे नेक्स्ट विंडो जी काही क्लोज आहे बट तुम्ही बघू शकता इथून पण सगळा व्ह्यू दिसतोय. आणि तुम्ही बघू शकता इथून मी तुम्हाला फक्त हे सगळं दाखवण्याचं एकच मकसद आहे की तुम्ही बघू शकता कुठूनही बघितलं तरी तुम्हाला सगळा हा जो पोर्ट आहे तो दिसणार आहे इथून. त्यामुळे ही याची एक बांधकामाची ही खासियत होती की तुम्ही कुठेही उभे राहिला खिडकीमधून तरी तुम्हाला अख्खा पोर्ट दिसणार आहे. आता आपण पोचलेलो आहोत. इतकं सुंदर व्ह्यू आहे इथून मी तुम्हाला दाखवणार आहे. खूपच सुंदर व्ह्यू आहे, खरंच खूप सुंदर आहे. आता आम्ही गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत फायनली बीचवरती ज्याची आपण 2 दिवसापासून वाट बघत होतो. सो आजचा आहे डे 2 आणि आता आम्ही एन्जॉय करणार आहोत बीचमध्ये. सो आय होप की तुम्ही पण आमच्यासोबत फ्रेममध्येच एन्जॉय करा. सो लेट्स गो.
फायनली देखीलमध्ये आलो आहोत. आजचा आहे आपला डे आणि मॉर्निंगचे 8 वाजतात आणि आता आपल्याला जायचं आहे गणपतीपुळ्याला, ज्याच्यासाठी आपण 2 दिवस वेट केले. आणि फायनली आपण आता जाणार आहोत गणपतीपुळ्याला. आणि बघूयात किती इंटरेस्टिंग होणार आहे. हा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. आमच्या रूममधनं बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसतो त्याचा. सो लेट्स सी. तर तुम्ही बघू शकता अशी नारळाची झाडं आहेत आमच्या बाल्कनीच्या बाहेर. खूपच छान व्ह्यू आहे. आणि त्या साईडला बीच. सो तुम्ही बघू शकता असे नारळाची झाडं आणि अशी घरं आहेत इथे. खूप छान मॉर्निंग आहे. तिथे पण बघू शकता किती नारळाची झाडं. तुम्हाला इथे नुसती नारळाची झाडं दिसतील. तो गाईज आता आम्ही आलेलो आहोत एका बीचवरती ज्याचं नाव आहे आरे वारे. तुम्ही बघू शकता किती छान. गाईज बघू शकता हा अरे वारे बीच खूप मस्त आहे. आणि इथे बाजूला आम्ही खूप झाड आहेत, मोठी मोठी तुम्ही बघू शकता मागे दिसतंय. आणि आता मी बीचवर चाललो आहे अरे वारेच्या, आणि मग गणपतीपुळ्याच्या बीचला जाणार. इतकं मस्त आहे बघा, इतकी मोठी मोठी झाडं आहेत आणि लाटांचा आवाज येतो इतका मस्त. सो गाईज इथे बघू शकता की रोपवे आहे आणि इथून जायचं. इथे आपल्याला इथे पॅक करतात आणि डायरेक्ट तिकडे सोडतात. इतकं मस्त. इथे राईड्स पण आहेत, वॉटर राईड्स असे रत्नागिरीला खूप सारे आहेत. स्कुबा डायव्हिंग वगैरे बघा किती मोठा आहे हा समुद्र. खाली रेती आहे. गाईज आपण फायनली गणपतीपुळ्याला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण मंदिरात दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत बीचवरती आणि खूप सुंदर बीच आहे, आपण बघू शकतो. ते बघा हे मंदिर आहे आणि या साईडला बीच आहे. सो आता आपण पहिले मंदिरात जाते. गाईज आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या या लोकेशनवरती. तुम्ही बघू शकता हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर आणि ह्याच्या जस्ट समोर आहे बीच. तुम्ही बघू शकता इथे बीच आहे आणि जस्ट समोर मंदिर आहे. इथे राहायला रेंटवरती घर आहे, ज्यांना राहायचं आहे त्यांना. आणि बघू शकता तुम्ही इथलं खूपच सुंदर असं वातावरण इथे. आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण चाललो आहोत बीचकडे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा बीच आहे इथे.